हेलो गाइस, वेलकम टू आवर चैनल। अभी हम जा रहे हैं आई डोंट नो कहाँ, क्योंकि ये सरप्राइज प्लान किया है नीरज जी ने। सो देखते हैं क्या सरप्राइज किया उन्होंने। मुझे कोई क्लू नहीं है। उन्होंने बोला कि उन्होंने एक डे का स्टे किया है। सो बी रेडी, वी आर गोइंग। सादा सिंपल ही है, क्या करे, थोड़ा पास में ही लिया है। भाई को थोड़ा बर्थडे के कुछ मिला नहीं है तो ऐसा दिया है। बर्थडे गिफ्ट में मिल जाएगा। बर्थडे के 6 महीने बाद अंदर मिल जाएगा आपको बर्थडे। बलेनो एक्टिवा दिखी है। और देखो बलेनो एक्टिवा घूम करोगे तो दिखेगा ना मालूम। बलेनो एक्टिवा दिखेगी हम लोग मस्त। इस चक्कर में हम लोग रपा भगा रहे हैं। हमारा बेचारा गरीब गाड़ी है, बट मस्त है। So this was the surprise and it was totally worth it. Oh God, खर्चा किया है भाई ने। मुझे लगा मेरा एंट्री में मैंने और स्पेशल फील कराने के लिए मेरे गाना लगा। ओह गॉड, मस्त है। थैंक यू। Welcome. So we are at 7-Eleven in Mira Road, and it is by far the best surprise I've ever planned. हम जा नहीं पाए थे मेरे बर्थडे पे, उसकी बर्थडे पे, because we were sick. So now we are here and I'm going to give you a room tour. तो देखिए कैसा है हमारा रूम। So all thanks to my husband for such a lovely surprise. Love you. तर आता आम्ही तुम्हाला देणार आहेत रूम टूर। हे जे आमचे ब्लॉग असेल ते थोडा मिक्स हिंदी आणि मराठी असेल, सो प्लीज बेअर विथ अस, राईट? काहीतरी बोला। घरी येऊन जायला लागली। माणसं आपली कामावर लागली आहेत। काय काय घरी नेऊ शकतो ते आपण जरा बघून घेऊया। काय आपल्याला यूज मध्ये येईल आपण सर्व घरी घेऊन जाऊ शकतो। पण तुम्ही हे सरप्राईज प्लॅन कसं केलं? हे सध्या म्हणजे तुम्ही आता मजा करा, नंतर मी तुम्हाला सांगितलं सरप्राईज म्हणजे असं तुम्हाला पण माहिती आहे थोडं याच्यामध्ये दुसऱ्याचा पण हात आहे। मला थोडा हेल्प केलेली आहे लोकांनी। मतलब शिवानी पैसे आपल्या पण शिवायला बोललो बघ बरं बुक करून द्या जरा। तो वो मेरे से ऐसे बात कर रही जैसे कि उसको कुछ पता ही नहीं। फिर वैसे ही दिखाएगी ना भाई। आमचा रूम आहे, याची एंट्री आहे, याच्यावर इथे मिरर आहे आणि मी आहे। एकदम छान बनवलेला आहे। असं काहीतरी घरी रूम बेडरूम पाहिजे असं वाटतं कधी कधी। करूया। आणि गॅलरी पण आहे, अभ्यास करायला ठेवलेला आहे, थोडा समजून घ्या। सोफा आहे आणि गॅलरीमधून व्ह्यू पण खूप सुंदर आहे। दोघांना चाय प्यायला। आणि हॉटेल खूप छान आहे, मला पहिलाच आवडलेलं होतं हॉटेल। एकदम छान हॉटेल आहे, एकदम बीच साइड, बीच पण आहे बाजूला बघा। खाडी आहे, खाडी। स्विमिंग पूल आहे मस्त। खूप लग्न वगैरे पण होतात। आणि सर्वात मोठी गोष्ट, सर्वात भारी आवडलेली गोष्ट आहे, बेड पण खूप सुंदर आहे बघा। सर्वात मोठी गोष्ट आणि सर्वात चांगली, आणि चांगली तुम्हाला पण आवडली, मला पण खूप आवडली, बाथरूम। केवढा मोठा एक बेडरूम होऊन जाईल। बाथ टब आहे आणि बाथरूम पण एकदम छान आहे। बाथरूम आहे, बायोटिकचे प्रोडक्ट्स एकदम छान, बरं वाटलं मला। बाथ टब हे इकडे बुक ठेवलेली
द 7-11 क्लब. आणि आम्हाला चप्पल माहिती कारण की चप्पल वाटत नाहीये. प्रॉपर्टी खूप छान आहे पण साफसफाई एकदम काडी मात्र घाण आहे. घाण आहे घाण एकदम घाणेरडं आहे. आणि आता मला काहीतरी इथे- पण मे बी आम्हाला रूम तसं भेटलं असेल. हे बघा पण मला असं सिगरेट वाटतं पण साफ नाही मिळत इकडे. दाखवा सिगरेट पण इकडे पडलेली आहे एकदम घाणेरडा. एक बार उनको बोले क्या. ज्या हिशोबाने रूम्स दिल्यात त्या हिशोबाने त्या लोकांची साफसफाई मला अजिबात आहे बघा असं मला नाही आवडत. आम्ही व्हिएतनामला गेलेलो तिकडे आम्ही असं हे बघा. दाखवा आता हे न्यू ब्रँड काढलेले होते. व्हाईट सॉक्स मध्ये फिरलो ना तरी पण आमचे सॉक्स व्हाईटच असायचे. अरे मी चप्पल घेतलेली स्पायकरची ती वाली चप्पल मी पूर्ण व्हिएतनाम सोडला पूर्ण व्हिएतनाम त्याला काडी मात्र काय झालं एकदम न्यू ब्रँड. बस आपल्या इंडियाच्या एअरपोर्टला उतरलो इंडियाच्या एअरपोर्टला एकदम घाण झाली. काय बोलायचं इंडिया बघ काय. गुड मॉर्निंग गाईज. आम्ही झोपलेलो म्हणून काय अपडेट भेटली नाही तुम्हाला. अपडेट म्हणजे काय कंटिन्यू नाही केला ब्लॉग. बट इकडे आम्ही जे प्रॉपर्टीवर आलो सो आम्हाला हे रूम नाही आवडलं कारण की इकडे खूप घाण होती. इफ यू आर पेइंग सो मच टू लिव्ह जस्ट फॉर अ डे यू आर एक्सपेक्टेड टू गिव्ह अ लॉट. सो सेम आमच्या सोबत झालं. इकडे क्लेनलीनेस नव्हती. बेडवर स्पायडर वेब्स, बाथरूममध्ये केस, सोफ्याच्या खाली सिगरेट बर्ड्स, मिरची, हे सगळं माहीत नाही काय. पण असं जेव्हा तुम्ही एक 7 स्टार हॉटेल आहे तर तुम्हाला हे सर्व ओके 5 स्टार 7 स्टार सारख्याची लायकी नाही मिळत. 7 स्टार सारखं नाही मिळत. 7 स्टार हाय पण ना 7 स्टार असं वर्ल्ड मध्येच खूप कमी आहे. पण 5 स्टार प्रॉपर्टी बोलून 3 स्टार प्रॉपर्टी दिसायला ठीक आहे पण क्लीन नाही मिळत. एकदम वायफायच्या कनेक्टिव्हिटी नाही, टीव्ही नाही कनेक्ट होत. तर आम्ही जेव्हा एका दिवसासाठी येतो आम्हाला हे सर्व बेसिक नेसेसिटीज तर पाहिजेच. पण असं झालं होतं की आम्हाला नाही आवडलं रूम आणि आम्ही त्यांना बोललो पण त्यांचा काय कॉल आला नाही काय नाही. ते बोलले अर्धा तासात होईल तुमचं रूम चेंज. देन अगेन वी वेटेड अँड देन वी स्लेप्ट बिकॉज आम्ही पण टायर्ड होतो तर आम्ही झोपलो. आणि नंतर आता परत कॉल केला आणि आम्ही बोललो त्यांना की एवढे पैसे भरून काय फायदा नाही कारण की क्लीनलीनेसच नाही आहे. म्हणून आता ते लोक रेडी झाले आमचं रूम चेंज करायला. बट इफ यू आर कमिंग हिअर अँड यू आर पेइंग सो मच प्लीज हे लक्ष द्या की तुम्ही ते क्लीनलीनेस सगळं बघून या. नाहीतर मी तुम्हाला स्वतः बोलते की हा तुम्ही नका येऊ. फन डेला आम्ही आर्या नाशिकमध्ये हे सर्व आम्ही जाऊन आलो आणि इट वॉज द बेस्ट. तर ते सर्व एकदा तुम्ही बघा नंतरच. मध्ये तर एकदम बेस्ट म्हणजे बोलून जेवण पण चांगलं आहे खाणं पण सर्व चांगलं आहे इकडे. आणि इकडे एवढे पैसे घेऊन पण इट इज ऑल मध्ये आम्ही एकदम चांगला स्वीट 6,000 मध्ये घेऊ शकलो असतो. मला इथे स्वीटच 15,000 16,000. हो तिकडे डबल ऑक्युपन्सी 6,000 मध्ये आम्हाला भेटलेली. सो दिस इज द अपडेट. नाउ लेट्स सी आम्हाला ते न्यू रूम भेटेल ते कसं होणार. व्हॉट आर सेकंड रूम. आय होप दिस इज क्लीन. आणि हे असं वाटतंय की हे थोडं क्लीन आहे. वरती ऐसे वीडियो भी निकाल सकती है. ऐसे फोन डाल के ऐसे पूरा किसी ने निकाला रहेगा ना. दिस इज द गैलरी व्यू 7-11 क्लब टुकड़ी. दिस इज द टेबल वेयर वी कॅन सिट. चला. आणि हे आमचं बाथरूम न्यू. पण जे पहिला रूम होता तो थोडा स्पेशियस होता. हा थोडा कॉम्पॅक्ट आहे पण ठीक आहे. आमच्यासोबत असं भरपूर होते की हर टायमाला आम्ही कुठे ना कुठे जातो आणि आमचा एक रूम चेंज होतो. जसे इन द हिस्ट्री ऑफ धीरज and भक्ती. आर्यामध्ये पण गेलो त्याच्यामध्ये पण आम्ही त्याच्यामध्ये जिंकलेलो कारण की त्या लोकांनी आम्हाला आम्ही नॉर्मल अपग्रेड दिलेला आहे. कारण की तिकडे आम्हाला भेटलेला वट वाघोड वही बोलते ना. वटवाघूळ भेटलेलं इन शॉर्ट बॅट बॅट. तसंच काहीतरी भेटलेलं. पण चांगलं होतं त्यांचं अपग्रेड खूप चांगलं होतं. तुम्ही इंस्टाग्रामवर आमचे रील बघू शकता तिकडे आम्ही नाचलेलो. आर्यामध्ये छान
तो पण प्युअर व्हेज. पण तेव्हा आम्ही ब्लॉग नाही शूट करायचो. जेव्हा आम्ही इकडे आलेलो पहिला तेव्हा आमचे डोळे फिरले की इकडेच करायला पाहिजे, इकडेच करायला पाहिजे, पण आमचं चुकलेलं आहे. आम्ही चुकल्यात खूप. हे आहे खालचा जे आमचा रूमवरनं व्ह्यू दिसत होता ते. और पहले मिले थे वहाँ पे थर्ड फ्लोर. तर हे आहे 7-Elevenची प्रॉपर्टी, द फेमस 7-Eleven. पर गंदे. मला असं वाटतं की ह्यांना आवडला नाही प्रॉपर्टी म्हणून खरं नाही म्हणजे नाही आवडला. जेव्हा आम्ही म्हणजे एक्सपेक्टेशन्स वर हाय. एक्सपेक्टेशन खूप होतं, पण आजसोबत 7 पर्यंत आहे रे. मजा आहे. जाना चाहिए था ना. भक्ती आना पडेगा भाई. ठीक है. डी नहीं लाया पर साहेबांचं चॉकलेट बोलायचं. शेक का नहीं. अच्छे आए थे. आम्ही ऑर्डर केलं होतं दाल तडका रोटी, आलू दम आलू आणि बिर्याणी. हे व्हेज हॉटेल आहे म्हणून व्हेज मॅन. गुड मॉर्निंग. दिस इज अ डे 2. अभी ब्रेकफास्ट करने जाना है. ब्रेकफास्ट करून फुल जेवणाचे पैसे वसूल करायचे भाई. आता आम्ही जाणार. आता मॉर्निंग व्ह्यू दाखवतो तुम्हाला एकदम मस्त बाहेरचा. एकदम छान आहे बघा तुम्ही. असा काय तो मॉर्निंग व्ह्यू होता. आणि थोड़ा आता नाश्ता वास्ता करून येऊया. ब्रेकफास्ट और करके हम लोग निकल रहे हैं अभी. ब्रेकफास्ट झालाय आमचा आणि आता खूप पाऊस पडतोय. ब्रेकफास्ट झाल्यावर आम्ही मस्त दाबूनच झाला ब्रेकफास्ट. असं नाही पण थोडं पोटाची काळजी घेऊन आम्ही थोडं कमी खाल्लं. फक्त इथेच आम्ही आलो. नवरा चाललाय गंदोबाई घ्यायला प्लॅनवर गेलो.